एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तशी ही रोजच्या वापरातल्या मुगाच्या डाळीपासून अशी ही मस्त चमचमीत वडा भाजी नक्की करून बघा, जी तुम्ही गरमागरम पोळी भाकरी भाताबरोबर खाऊ शकता. वेगळं वरण किंवा आमटी करावी लागणार नाही, शिवाय कोणतीही पूर्वतयारी नाही, खूप जास्त वेळ डाळ भिजवावी लागत नाही. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता वेगळ्या पद्धतीत मुगाची ही भाजी बनवण्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात मुगाची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हलकंसं कोमट पाणी घातलं आहे. म्हणजे अगदी 10-12 मिनिटात डाळ भिजून तयार होते. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल ते अर्धा 1 तास तुम्ही भिजवू शकता. रात्रभर भिजत घातली तरीसुद्धा चालू शकेल. आता भिजवल्यानंतर याला थोडासा वास येतो, म्हणून एखाद्या पाण्याने पूर्ण धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं सगळं पाणी निथळून घेतल्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली. आता यामध्ये आवडीप्रमाणे 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे, अर्धा चमचा आपण इथे धने घेतलेले आहे, अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. डाळीला पुरेल इतकं अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक झालं की अर्धा कप साधं पाणी घालून छान याची बारीक पेस्ट आपण करून घेतली. आता डायरेक्ट पेस्ट केलेली एखाद्या ताटाला थोडंसं तेल लावायचं. जसं आपण ढोकळा वाफवून घेतो ना, अगदी तसंच आपल्याला हे पीठ घालायचं आणि छान पातळ लेअरमध्ये करून घ्यायचं. ही एक गंमतच आहे भाजी बनवण्याची, ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. 2 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेतलेली होती त्यामध्येच आपण एक वाटण किंवा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी अगदी मध्यमपेक्षा छोटा कांदा असतो ना, सालं काढून फोडींमध्ये करून घेतलंय. सोबतच 1 हिरवी मिरची, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला. देठांसहित अर्धा कप आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो तो चिरून घातलेला आहे. आता टोमॅटो तुम्हाला चालत नसेल तर फक्त थोडंसं पाणी घालून तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता. आपण यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे वेगळं पाणी घालावं लागलेलं नाही, तसं हे वाटण तयार झालेलं आहे. आता दुसरीकडे गॅसवर एखादी आपल्याला कढई गरम करत ठेवायची. कढई छान गरम झाली की आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. हलकंसं तेल गरम झालं की अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेणार आहोत. मुगाची डाळ आहे तर हिंग जरूर घालायचं आहे आणि तेल खूप जास्त गरम असताना हिंग घालायचं नाही, करपतं. म्हणून हलकंसं गरम झालं की हिंग छान फुलवून घेतलं. यामध्येच आपण हे वाटण घातलेलं आहे. आता मध्यम आचेवर साधारणतः 5 मिनटं तरी ना हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण घेतलेले सगळे जिन्नस आपण इथे कच्चीच वापरली होती, म्हणून शिजवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. साधारणतः इथे 5-6 मिनटं झालेली आहे. छान तेल सुटू लागल्यावर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 1-2 चमचे आपण इथे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा चटणी मसाला घातलेला आहे. आता हा कोल्हापूरचा घाटी मसाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे. यामध्ये वेगळा गरम मसाला तुम्हाला वापरावा लागत नाही, कारण भरभरून आपण यामध्ये गरम मसाले वापरतो. तुमच्याकडे जे कोणतं साठवणीचं तिखट असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता साधारणतः मध्यम आचेवर मसाले आणि हळदसुद्धा एक छान आपण 2 मिनटं परतून घेतलं. कोल्हापूरच्या घाटी मसाल्याचं कसं असतं माहिती आहे का, मध्यम आचेवर निगुतीने जितकं तुम्ही छान परतून घ्याल तशी पदार्थाला चव छान येते आणि रंग अगदी भाजीला मस्त येतो. तर तुम्ही इथे बघू शकता 1-2 मिनटं आपण मध्यम आचेवर परतून घेतलेलं आहे. मस्त छान याला तेल सुटू लागलेलं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मगाशी वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये 1.5 कप साधं पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा पातळ घट्ट लागतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जरी सुरुवातीला थोडंसं पातळ वाटत असेल, शिजल्यानंतर एकदम दाटसर तुमचा रस्सा तयार होतो, म्हणून पाणी जास्त वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तुम्ही असा रंग बघू शकता आणि वर मस्त अशी छान तरी सुटल्यासारखी दिसत असेल. मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, तर या पाण्यामध्ये किंवा या रश्श्यामध्ये ना मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. आता हलकीशी उकळी आली की आपण जे वड्याचं ताट केलेलं होतं ना ते यावर घालणार आहोत. कढई तुमची जितकी लहान मोठी असेल त्यानुसार तुम्हाला हे ताट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सेट करू शकता. आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर साधारणतः 6-7 मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत. असं केलं की काय होतं माहिती का, खालच्या आमटीला सुद्धा छान उकळी यायला किंवा शिजायला मदत होते आणि वरची वड्यांची प्लेट असते ना ती सुद्धा छान वाफवून तयार होते. वेगळं तुम्हाला हे वाफवून घ्यावं लागत नाही, दोन्ही काम एकत्र होतं. तर साधारणतः 7 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता बोट लावलं की थोडंसं घट्ट वाटतं आहे किंवा चमचा किंवा सुरी घातली
की मध्यभागी असं अजिबात त्याला पीठ लागल्यासारखं दिसत नसेल. तुम्हाला चमचा सुरी थोडी ओलसर वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून एक 5 मिनिटं तरी वाफवून घेऊ शकता. आता ही आमटी तुम्ही बघू शकता छान दाटसर झालेली आहे. म्हणजे बघा एका वेळेस एका कढईमधली आमटीला छान उकळी आलेली आहे. चांगले सगळे जिन्नस त्यातले शिजलेले सुद्धा आहे आणि वड्यांचं पीठसुद्धा शिजवून किंवा वाफवून तयार मिळतं. म्हणजे दोन्ही कामं अगदी सोपी होतात. तर या पद्धतीने आपण ही आमटी तयार केली. गॅस 2 मिनिटासाठी बंद केला तरीसुद्धा चालू शकेल. झाकण लावून ठेवायचं. आता हे वड्यांचं पीठ थोडंसं गार करून घ्यायचं एक 5 मिनिटासाठी. जर नसेल वेळ तर पटकन माझ्यासारखं कापून घेतलं ना तरीसुद्धा चालू शकेल. अगदी बेसिक आपली मुगाची भिजवलेली डाळ आहे, त्यामध्ये काही जिन्नस घालून हे आपण वाफवून घेतलं तरीसुद्धा तुम्ही ते बघू शकता अगदी छान मऊसूत वड्या आपल्या तयार होतात. नुसतं नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घालून नंतर वाफवून घेतल्या ना तर नाश्त्यासाठी सुद्धा या वड्या अगदी मस्त लागतात. तशा या वड्या तुम्ही अशाच खाण्यासाठी सुद्धा तयार करू शकता. मस्त ढोकळ्याप्रमाणे अगदी छान होतात. आता यामध्ये ना तुम्हाला थोडंसं मऊ हवं असेल तर थोडंसं सोडा वगैरे घालून थोड्याशा मऊ वड्या करू शकता किंवा अशाच खाल्ल्या तरीसुद्धा चालू शकेल. अशा छान पातळ मऊसूत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण ताटावर काढून घेतल्यात. काही वड्या आपण भाजीमध्ये घालणार आहोत आणि कढईच्या ज्या छोट्या छोट्या वड्या आहेत ना ते अशाच खायला अगदी छान लागतात. थोड्याशा कुरकुरीत आणि मस्त लागतात. अशाच खाऊ शकता. थोडंसं तव्याला तेल लावून थोडं शॅलो फ्राय करून खाल्लं तरीसुद्धा अगदी छान लागतात. अगदी मऊसूत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथे पुन्हा आपण गॅस चालू केला आहे. हलकीशी भाजीला उकळी आणलेली आहे. जर रस्सा जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी तुम्ही घालू शकता. पण अगदी पातळ रस्सा करू नका. तितकासा खायला चांगला लागणार नाही. थोडा घट्टच ठेवलेला आहे म्हणजे चपाती भाकरी असेल, थालीपीठ असेल किंवा भाताबरोबर सुद्धा अगदी छान लागतो. तसंच आपण हे केलेलं आहे. तर वाफवून घेतलेल्या वड्या त्यातल्या अर्ध्या वड्या आपण यामध्ये घातल्या. थोडंसं पसरून ठेवणार आहोत. जर यामध्ये काही मीठ वगैरे कमी वाटत असेल तर वरून तुम्ही मीठ घालू शकता. अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. पण काय करायचं आहे सगळ्या शेवटी रस्सा किंवा वड्या एकजीव एकसंध होण्यासाठी झाकण लावायचं आहे आणि फक्त 2 मिनटं मध्यम आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनटानंतर मस्त चमचमीत अशी ही नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत मुगाची वडा भाजी किंवा मुगाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सगळ्या शेवटी गॅस बंद करायचा आहे. मस्त कोथिंबीर भुरभुरायची. तर जी मंडळी मुगाची डाळ खायला मागत नसेल, मुगाचं वरण किंवा आमटी भाजी खायला मागत नसेल तशी ही भाजी नक्की करून द्या. रश्श्यामध्ये घातल्यामुळे ना अगदी छान हा मऊसूत वड्यांचा प्रकार तयार होतो. आणि 1-2 मिनटं वाफेवर शिजवून घेतल्यामुळे रश्श्यामध्ये या वड्या थोड्याशा मऊसूत होतात आणि खायलाही छान लागतात. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत असा हा भाजीचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. गरमागरम फुलके असेल, चपाती असेल, भाकरी असेल, थालीपीठाबरोबर सुद्धा अगदी छान लागतं. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.